शेगाव या पवित्र भूमीत एक दिव्य संत प्रकट झाले. लोकांनी प्रथम त्यांना पाहिले तेव्हा ते एका झाडाखाली शांतपणे बसले होते. अंगावर साधे वस्त्र, डोळ्यांत तेज आणि चेहऱ्यावर अद्भुत शांतता होती. गावातील लोकांना त्यांचे वागणे वेगळे वाटले, पण काहींना त्यांच्या रूपात दैवी शक्ती जाणवली. एके दिवशी काही लोकांनी उरलेले अन्न फेकून दिले होते. त्या ठिकाणी हे संत शांतपणे बसून ते अन्न ग्रहण करत होते. हे पाहून बंकटलाल आणि दामोदरपंत नावाच्या भक्तांना आश्चर्य वाटले. त्यांनी त्या महापुरुषांच्या तेजस्वी रूपाकडे पाहिले आणि त्यांच्या मनात श्रद्धा निर्माण झाली. त्या संतांनी फार कमी बोलूनही लोकांच्या मनातील प्रश्न ओळखले. त्यांच्या वागण्यात अहंकार नव्हता, फक्त करुणा आणि आध्यात्मिक शक्ती होती. हळूहळू गावात चर्चा सुरू झाली की हे साधेसुधे मनुष्य नसून एक महान संत आहेत. यानंतर भक्तांनी त्यांना आदराने आपल्या घरी नेले. लोक त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले. अशा प्रकारे गजानन महाराज यांच्या दिव्य अवताराची सुरुवात झाली आणि शेगाव भूमी पवित्र झाली. गण गण गणात बोते.